ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मुंबईमध्ये आंदोलन करण्यात येतोय आणि हे आंदोलन कशासाठी आहे तर अयोध्येतील श्रीराम मंदिराला ज्या देणग्या देण्यात आलेल्या होत्या त्याच्यामध्ये जे घोळ झाल्याचे प्रकरण समोर आले, गुन्हा दाखल झाला आणि यावरूनच भारतीय जनता पार्टीच्या विरोधात रान पेटवण्यासाठी ठाकरे गटाकडून आज इथे दादरमध्ये हे हनुमान मंदिर आहे, मागे कबूतरखाना आहे आणि इथे आरती करून आंदोलन केलं जाणार आहे। भर पावसात आंदोलन सुरू आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सुद्धा या मंचावरती येणार आहेत आणि शिवसैनिकांनी सुद्धा इथं गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। महिला शिवसैनिक आहेत, सोबतच पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा या आंदोलनामध्ये जमलेले आहेत। हे जे मागे मंदिर आहे या मंदिरमध्ये सध्या आरती सुरू आहे आणि शिवसेनेचे अनेक मोठे नेते सुद्धा त्याच्यामध्ये आहेत। अरविंद सावंत मगाशी ते घोषणा देत होते, ते सुद्धा या आंदोलनामध्ये सामील झालेले। त्यामुळं इथे नेमकं काय सुरू आहे, पोलिसांनी संपूर्णतः आपण ज्याला म्हणतो बॅरिकेड्स लावलेले आहेत। या आंदोलनाच्या मध्ये कुणाला एंट्री दिली जात नाहीये, पण या आंदोलनाच्या माध्यमातून ठाकरे गट नेमकी कशी रणनीती आखत आहे, या आंदोलनाच्या आडून उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कशा पद्धतीने एक नवीन प्रचार यंत्रणा निर्माण करतायत का, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांची सातत्याने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाविरोधात आक्रमक असते, त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न राम मंदिरांच्या देणगी घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे करतात का, या अनेक गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं आहे। आणि इथं काही शिवसैनिक सुद्धा आलेले आहेत। मला सांगा कुठून आलात? सायंट प्रतिष्ठानगर. कुठं? सायंट प्रतिष्ठानगर. सायन सायंट प्रतिष्ठानगर. काय हे आंदोलन तुम्ही सुरू केलंय नवं, तुमचं काय अजेंडा आहे? या ठिकाणी हिंदू सर्व एकत्रित व्हायला पाहिजे। ज्या ठिकाणी राम मंदिरमध्ये चोरी होते आणि जे देशद्रोही होत आहे, या ठिकाणी उद्धव साहेबांनी जो आवाज दिलेला आहे, त्या ठिकाणी सर्व हिंदू एकत्र येतील, ते कुठल्या प्रांताचे असतील, कुठल्या जातीचे असतील, सर्व एकत्र येऊन त्या ठिकाणी आंदोलनात सामील झालेले आहेत। आणि यापुढे येण्याला या जे काय बीजेपी आणि शिंदे गटाचं जो आंदोलन आहे, कुणी केली राम मंदिरात चोरी? काय राम मंदिरात चोरी कुणी केली आहे? आता हे शोधण्याचं काम आता राज्य सरकार. आरएसएसची लोक आहेत चोरी करणारे, तुम्हाला नावं डिक्लेअर झालेले आहेत पेपरला, अजून काय पाहिजे? मग आता विनय कटियारनी 14 आरोप केलेले आहेत, कोणी चोरी केली आहे ते आता ते चौकशी करा। आरएसएसने बीजेपी चौकशी लावायला पाहिजे। भाजप म्हणताय गुन्हा दाखल झालाय, चौकशी सुरू आहे। हा, भाजप म्हणताय गुन्हा दाखल झालाय, हो, चौकशी। याच्यात भाजप पण सामील आहे। हो, भाजप हे बघा, हे आमदार खासदार असेच नाही फुटले, तोच पैसा इथं वापरलेला आहे, लक्षात ठेवा, तोच पैसा इथं वापरलेला आहे आमदार खासदार फोडायला। आणि हे राम मंदिर जे बांधलंय ना, हे शिवसैनिकांनी बांधलेलं आहे, शिवसैनिकांनी तोडलेलं आहे। हे आरएसएस वाले कोण नव्हते तेव्हा। तुम्हाला असं म्हणायचं की राम मंदिरातून दानातून जो पैसे मिळाले ते तुमचे खासदार, आणि आता याची चौकशी व्हायलाच पाहिजे, लक्षात ठेवा, ही चौकशी झालीच पाहिजे। हे तुम्हाला कधी समजलं की तुमचा आरोप हा तुम्हाला कधी लक्षात आला की ते पैसे इकडे वापरले गेले? हा आरोप आता आम्हाला 2-3 दिवसात कळाला, मीडियाला जेव्हा बातमी यायला लागली तेव्हा। विनय कटियारनी जेव्हा आरोप केलेत तेव्हापासून आम्हाला कळायला लागलेला आहे। एकानी तर आहे ना, पुरी जमीन विकून 151 करोड पुरी जमीन त्याच्या आयएस ऑफिसर आहे तो, त्यांनी सगळी देणगी त्यांना दिलेली आहे राम मंदिराला। आता तुम्ही काय करणार आहे आंदोलनाच्या मध्ये? आंदोलन आता हे जगभर आंदोलन पसवायचं आम्हाला, हे जनजागृती व्हायला पाहिजे। लोकांचा पैसा आहे, लोकांनी तिथे देणगी दिलेली आहे, त्याचा नीट वापर केला पाहिजे। खाजगी संस्था, शाळा, हॉस्पिटल, कॉलेज यांना तुम्ही ध्यान दे। तुम्ही पण देणगी दिली होती? आम्ही सगळ्यांनी त्या टायमाला आम्ही सगळ्यांनी पैसे काढलेले, शिवसैनिकांनी आम्ही मदत केलेली आहे। शिवसेना भवन मधनं पैसा गेलेला आहे। मग यापुढे या। पण आता हे बघा, हे म्हणतायत की मी पण देणगी दिली होती, आम्ही पण त्या आंदोलनात सहभागी होतो। काल मंत्री नितेश राणे बोलले की हे उद्धव ठाकरे हिंदुत्वाची भूमिका घेत आहेत, ते उद्धव हक आहेत। अशा प्रकारच्या तुमच्या आंदोलनाला काय डिक्रीज करण्याचा प्रयत्न आहे? अरे असे किती आले आणि किती गेले, शिवसेना आहे आणि त्याचा आवाज आहे ना, तो कोण दाबू नाही शकत। नितेश राणे अयोध्या हत्याकांड झालं तेव्हा तो अंड्यामध्ये होता, त्याला काही माहित नव्हतं, फक्त बापाच्या प्रॉपर्टीवर जगतोय तो, बस। जय श्रीराम। आता शेवट एकच आहे, मारुती बघून गेल। मारुतीने जशी लंका पेटवली तशीच ह्यांची या चोर लोकांची लंका पेटवणार। हे म्हणतायत एफआयआर दाखल झालाय, यापुढे एसआयटी दाखल झाली आहे, एसआयटी नेमली गेली आहे, चौकशी सुरू आहे। जे काही लोक त्याच्यामध्ये येतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। पण उद्धव ठाकरे हे राजकारण करतायत। नाही, राजकारण काही करत नाही। हा पैसा सगळ्यांचा आहे, सर्व धर्मियांचा पैसा आहे, हा पैसा सगळा परत मिळाला पाहिजे, हीच आमची इच्छा आहे। आणि याच्या पुढे असं काही झालं नाही पाहिजे। यापुढे किरीट सोमाईचे राम मंदिरचे पैसे खाल्ले ना, आम्ही घरोघरी शिवसैनिकांनी पैसे काढले, ते पैसे गेले कुठं? या किरीट सोमाईने खाल्ले ना पैसे। कोणते पैसे? जे राम मंदिरचे पैसे काढले आपण, जे घरोघरी काढले, प्रत्येक गरिबांनी पण दिलेत, जे बिचारे भाजीवाले आहेत काय त्यांनी पण पैसे दिलेत।
हे सर्व किरीट सोमाईने खाल्ले ना, ते पैसे कुठे आहेत, याचा हिसाब कुठे आहे, त्या किरीट सोमाईच्या घरी आहे काय? हे सर्व भाजपची चाल आहे साहेब, आणि भाजपने पैसा खाल्ले. आता तुम्ही काय करणार? आता हे सगळं झालंय, चौकशी सुरू आहे, तुमची काय मागणी आहे सरकारकडे? आमची सरकारची मान्य आहे, त्याला न्याय भेटायला पाहिजे, आणि ते सर्व त्या देवळात सर्व पैसे सर्व जमा व्हायला पाहिजेत. हा, बस एवढं आमचं हे आहे. ते काका म्हणत होते की ते देणगीतून जे पैसे त्या लोकांनी मिळवले ते आमचे खासदार फोडण्यासाठी वापरले. आमचं खरंच आहे ते काका काय खोटं बोलले? ते काका आमदार खासदार फोडायसाठीच वापरले. ते काय बोलले? ते एवढा पैसा आहे कुठे? एवढा पैसा यांच्याकडे आहे कुठे? हे सर्व तोच पैसा आहे साहेब. हे ताई बोलतात काहीतरी, काय म्हणतात ताई? राम मंदिराच्या नावावर भाजपने राजकारण केलंय आणि मग तर यांच्याकडे जर पैसा नाहीये किंवा हे जर म्हणतात आहे की आम्ही कोणाला पैसे दिले नाहीये, मग पैसे गेले कुठे? हा, मामाचा मुकुट चोरला जातो, सीताबाईची कर्णफुले चोरली जातात, हार चोरला जातो, सगळे, मग त्याचा पैसा गेला कुठे? त्यांनी जनतेला सोन्याच्या दाखवलं विटा? पाहिजे. हा, सोन्याचे म्हणजे सर्वच चांदीच्या चोरलं चांदीच्या सर्व सोनं असो चांदी असो सगळं चोरलं गेलेलं आहे. मग त्याचा पैसा यांनी काय केला? यांनी इथेच वापरला ना. प्रत्येक आमदाराला 50 कोटी. मागच्या वेळेला खोकेचा हिशोब झाला. नोटाबंदीपासून यांचं संपूर्ण राजकारण चालू आहे. हा पैसा गेला कुठे? हा, सगळ्या जनतेला सांगितलं गेलं 15 लाख रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील. ज्या वेळेला माझं सरकार येईल तेव्हा मोदी साहेब म्हणत होते, कुठे गेले 15 लाख रुपये? हा, स्विस बँकेतून पैसा काढणार होते, तो कुठे गेला? हा, प्रत्येक वेळेला तुम्ही राजकारण करता आणि रामाच्या नावाने राजकारण करता, हनुमानाच्या नावावर राजकारण करता. जनतेला त्याचा हिशोब मिळाला पाहिजे. पण मला सांगा, जर राम मंदिरामध्ये अनियमितता होते हे आता प्रकरण समोर आलेलं असलं तरी सुद्धा यापूर्वीच्या अशा तक्रारी होत्या, मग त्यावेळेला तुमच्या पक्षाने आंदोलन का नाही केलं? आता तुमचे 6 खासदार फुटले, तुमच्या राजकीय सर्व्हायव्हलचा विषय इथं बनलेला आहे, त्यामुळे तुम्ही आंदोलन करतायत असे आरोप होतात. नाही, राजकारण सर्वांचा विषय इथे नाहीये. इथे हा माणसाच्या मनामनात चाललेला प्रश्न आहे. त्याची वाचा उद्धव साहेब फोडतायत. हा धुमसत चाललेला आहे. आता त्याचा वणवा पेटलेला आहे. पूर्वीपासूनच हे आमच्या मनात आहे आणि पूर्वीपासूनच होतं, परंतु किती संयम राखायचा? उद्धव साहेबांनी किती संयम राखायचा? आता वणवा पेटलाय. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. तो प्रत्येक जण उद्धव साहेबांना पण हे विचारतायत की साहेब काय चाललंय हे. शेवटी साहेबांना हा विषय घ्यावाच लागला ना, म्हणून साहेबांनी हा विषय घेतलाच आहे. पण मग लोक का सोडून चाललेत उद्धव ठाकरेंना? आमदार गेले, खासदार गेले, आता काल परवा सचिन अहिर गेलेत. सचिन अहिर तर आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातले आमदार आहेत, खास नेते आहेत. का एवढं सगळं फाटाफूट सुरू आहे? सचिन आहेर साहेब सुद्धा आताही ते म्हणतात आहे मी कोणालाही उद्धव साहेबांना दोष देणार नाही किंवा ते आदित्य साहेबांना देणार नाही, कारण मला सतत भेटतायत. ते पहिल्या दिवशी रात्री ते लोक एकत्र होते, दुसऱ्या दिवशी ते गेले. म्हणजे पाठीमागून काहीतरी शिजते किंवा काहीतरी चाललंय. त्यांना सगळं मिळूनही ते गेले, परंतु त्यांना संविधानिक पद जे आता आहे ते त्याची ऑफर केली. उपसभापती त्यांना मिळाले, ते त्यांनी मागितलं होतं आणि त्यांना मिळालं म्हणून ते गेले असतील. प्रत्येकाचा काहीतरी हेतू असतो त्यामागे, ते गेलेले आहेत. पण इथे सगळा पैसा हाच मुख्य राजकारण आहे आणि हा धर्माचा मुद्दा घेऊन हे लोक लढतात आहे. हे भारत हे संविधानिक राष्ट्र आहे. तुम्हाला वाटतं का ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी धर्माचं राजकारण करते, त्यांच्या धर्माच्या राजकारणाला अशा आंदोलनांच्या माध्यमातून तुम्ही उत्तर देऊ शकाल? नक्कीच देऊ शकू, कारण आज मी बघताय एवढा पाऊस पडतोय, एवढा आभाळ फाटलेलं आहे, तरी प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक पदाधिकारी असू दे किंवा कोणी असू दे, कुठून लोक आलेले आहेत. कारण त्यांना प्रत्येकाच्या मनात हे खतखत आहे म्हणून ते आलेले आहेत. अन्यथा ते आले नसते. पण त्यांना माहिती आहे की हे रामाचा मुद्दा घेऊन आणि धर्माच्या राजकारणामध्ये आणि हिंदू मुस्लिम लढवत आहेत. त्यांनी धर्माचं राजकारण केलंय, आम्ही कधी करत नाही. भारत हे सर्व. तर बेसिकली या ताईंचं म्हणणं आहे की ते पैसे आमचे खासदार फोडण्यासाठी सुद्धा वापरले गेले. इकडे तुम्ही बघाल सगळीकडे घोषणा सुरू आहे आणि ते काही शिवसैनिक काही पोस्टर्स घेऊन आलेले आहेत. आता हे बघा, हे निष्ठावंत शिवसैनिक कारसेवक. आता कारसेवकचं रेफरन्स तुम्हाला माहिती आहे, ज्या वेळेला बाबरी मशिदीचं पतन करण्यात आलं त्यावेळेला जे लोक तिकडे गेले त्यांना कारसेवक म्हणतात. आणि हे बघा, यांनी एक सन्मान चिन्ह सोबत आणलेलं आहे. बाबरी मशिदीचे घुमट पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान नव्हे तर गर्व आहे, हे बाळासाहेब ठाकरे बोलले होते. त्याचं त्यांनी एक प्रकारे नमूद केलं. मला सांगा, तुमच्या काय भावना आहेत? तुमच्या कानावरती बातम्या पडल्या असतील, अयोध्येत काय झालंय? आमच्या भावना याच आहेत. बाबरी मस्जिद शिवसैनिकांनी तोडलेली आहे आणि आमच्याबरोबर विश्व हिंदू परिषद सर्व हिंदूच्या संघटना होत्या, परंतु नंतर बाळासाहेब फक्त एकटे बोलले की शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद तोडली. कोणी घाबरले सर्व. फडणवीस सांगतात ना की मी पण गेलो होतो तिथे. फडणवीस गेले होते त्या टायमाला फडणवीस हाफ चड्डीमध्ये होते. आजही मला फडणवीसला चॅलेंज आहे, त्या टायमाला तुम्ही खरोखर अयोध्येमध्ये होते तर अयोध्येमध्ये महाराष्ट्राच्या कॅम्पमध्ये आचार्य धर्मेंद्रची
काय बोलले तेवढा फक्त सांगा. मी मानतो तुम्ही त्या ठिकाणी होते, फडणवीस त्या ठिकाणी अयोध्येला नव्हते तर काशी विश्वेश्वरला होते. त्या टायमाला आम्ही पण काशी विश्वेश्वरला गेलो. ते काल परवाच बोलले की मी बदायूच्या जेलमध्ये होतो. फडणवीस जे काय बोलतात त्यांचं नाव सेकंड नाव आहे फेकूचंद. महाराष्ट्रात तो एक फेकूचंद आणि हा दुसरा फेकूचंद. फेकूचंद शिवाय त्यांना काय येत नाही. सगळीकडे फेका फेक चालू आहे. पण आता मला सांगा, हे जे इथे चर्चा सुरू आहे, काही लोक सांगतात की राम मंदिराच्या देणगीतून जे काही पैसे पळवले गेले ते पैसे आमचे खासदार फोडण्यासाठी वापरले गेले. 100% खरं आहे. 100% राम जन्मभूमीचे जेवढे पैसे गेलेत 3 वर्ष आजपर्यंत जेवढं काम झालं तिथे त्यातले मी स्वतः राम मंदिरात जाऊन आलो. प्रयागराजला, अयोध्येला आणि काशी विश्वनाथला प्रत्येक मी जाऊन आलो आता परत. पण त्या ठिकाणचं तुम्ही बघून घ्या. या त्यांनी सर्व जे पैशाचा गोळ आहे ते खाली गोळ नाहीये. जे पकडले गेले ते 8 ते एक मुख्य आरोपी नाहीये. मुख्य आरोपी जो दिल्लीला बसलाय तो मुख्य आरोपी आहे. कारण पैसे आपले सर्वसामान्य नागरिकांचे गेलेत. ज्यांचे पैसे गेलेत त्याच्यावरती बोलायला कोण अधिकार नाही. बीजेपीचा एकही नेता आजपर्यंत का बोलत नाही की पैसे आम्ही खाल्ले नाही. त्यांनी सांगून द्यावा की आम्ही पैसे खाल्ले नाही. पण बोलले ना, आता उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी लावली आहे, चौकशी लावली आहे. एसआयटी लावलेली आहे. एसआयटीला कोण आहे? एसआयटी बीजेपीचे लावलेत, त्यांच्या सरकारने लावलेत. एसआयटीला त्यांचेच माणसं आहेत. ते पैसे खाणारे पण त्यांचेच माणसं आहे. सगळीकडे त्यांचे माणसं लावलेत. एसआयटीचा पुढे काहीच निकाल लागणार. हे 6 महिन्या बंद करणार, 6 महिन्यानंतर त्यांना सोडून देणार. पण एसआयटीचा काय उपयोग नाही. आमची एकच मागणी आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती त्यांच्या मापात चौकशी करा. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. पण हा जो आरोप करण्यात येतोय, तुम्ही म्हणतात की भारतीय जनता पार्टीचे काही लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, बाकीचे सुद्धा लोक सांगतात. कोण लोक इन्व्हॉल्व आहेत अशी तुमच्याकडे काय माहिती? ऐकून घ्या. 15 कमिटीमध्ये 15 लोक आहेत. 15 पैकी 12 लोक ते कमिटी. हे बघा, आता उद्धव ठाकरे इथं आलेले आहेत आणि ते तिकडे स्टेज आहे, त्या स्टेजकडे ते जात आहेत आणि सोबतच इथे शिवसैनिकांनी एवढ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा प्रचंड गर्दी केलेली आहे. इथे आता उद्धव ठाकरे हे थोड्या वेळाने इथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळं ते काय बोलतील त्यांच्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. पण तुम्ही काय म्हणत होता? मैं अंडमान निकोबार से आऊं. मैं शिवसेना का कुठून आलात? अंडमान निकोबार लास्ट स्टेट का बॉर्डर से आया हूँ. मैं राजा बालाराज ठाकरे का फैन हूँ. मैं इन सबका समर्थन में आया हूँ. मैं आज तुम्हाला माहिती आहे का आंदोलन कशासाठी आहे? मेरे को खाली इनका इंसाफ चाहिए. मेरे को बस क्या इंसाफ है? इंसाफ यही है कि इनका मांग पूरा होना चाहिए. मेरे को गवर्नमेंट से, सेंट्रल गवर्नमेंट से यही है की इनका इंसाफ होना चाहिए. अच्छा, तर ते अंदमान निकोबार मधून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे एक मिनिट थांबा. उद्धव ठाकरे यांचं भाषण थोड्या वेळात सुरू होणार आहे. पण त्यापूर्वी सुद्धा आपण अजूनही काही शिवसैनिकांना बोलायचंय, त्यांना सुद्धा आपल्याला समजून घ्यायचंय. काका, कुठून आलात तुम्ही? घाटकोपरवरून. काय भावना आहेत? बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील. आज आंदोलन शिवसेनेकडून केलं. आंदोलन म्हणजे आता तुम्हाला पण माहिती आहे ना, मीडियावाल्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालू आहे ते. आज मुंबई जे महाराष्ट्र आणि सर्व देशाने आज राम मंदिरासाठी जे काही योगदान दिलेलं आहे, आज राम मंदिरातले पण पैसे लुटायचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे सरकार कोणाचं? केंद्रात सरकार त्यांचंच आहे, तिकडे राज्यात पण सरकार त्यांचंच आहे आणि तरीही लूट होते आणि आपण गप्प बसायचं. मीडिया म्हणून तुम्हाला पण काहीतरी हे आहेत ना, मीडिया म्हणून तुम्हाला काय वाटतंय? पण आता सरकारने ह्याच्यावर चौकशी बसवली आहे. चौकशा कुठे होत आहेत? चौकशा किती झाल्या साहेब? 12 वर्षामध्ये 68 वेळा पेपर फुटीचे प्रकरण झाली. आज पेपर फुटीचे प्रकरण होऊन 8-8, 9-9 विद्यार्थी आत्महत्या करतायत आणि कसल्या चौकशा करतायत? अरे मग तो चुत्या बनवायचे धंदे चालू आहे साहेब. चौकशा करण्या अगोदर जे वर बसलेले आहेत ना त्यांना अगोदर काढून टाका ना. कारण काय, जोपर्यंत वरच्यांना तुम्ही बाजूला करत नाही तोपर्यंत खालचे व्यवस्थित चालणार नाही ना. तर आता इथे सभा सुरू झालेली आहे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्टेजवर पोहोचलेले आहेत. तर त्या सभेमध्ये भाषण सुद्धा सुरू झाली आहे. आपल्याला तिकडे जायचं. आदित्य ठाकरे सुद्धा आणि तिकडे अजून सुद्धा नेते पोहोचतायत. आता सगळे नेते हे मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि मंदिरामध्ये पूजा अर्चा केल्यानंतर बाहेर ते शिवसैनिकांसोबत संवाद साधतील. हे अपडेट देणं सुद्धा प्रेक्षकांना अत्यंत महत्वाचं आहे. कारण इथे केवळ शिवसैनिकच नाही तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार असतील, काही खासदार असतील, ते सुद्धा या सभेला पोहोचलेले आहे. आणि अगदी मागच्या बाजूला त्या स्टेज आहे, तिकडे जायला जागा नाहीये. कारण आताच उद्धव ठाकरे तिकडे मंदिरामध्ये गेल्यामुळे सुद्धा पोलीस इथून पुढे माध्यमांना सुद्धा जाऊ देत नाहीत. तर मला म्हणायचं हे आहे, आता भाषण सुरू आहे, आपण ते सुद्धा ऐकणार आहोत. पण भाजपकडून असा आरोप करण्यात येतोय की उद्धव ठाकरे
हे आता त्यांचे 6 खासदार फुटले, त्यांचे आमदार सोडून जातात. अचानक एक प्रकारे त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. साहेब, हिंदुत्वाचा मुद्दा 92-93 पासून शिवसेनेने हातामध्ये घेतलेला आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे कोणाचं ब्रीदवाक्य आहे. त्यावेळी हे शेपट घालून बसलेले जे आज बोलतायत ना, आज जे राम मंदिरच्या नावावर जे सत्तेवर आलेत ना, ते त्यावेळी शेपट घालून बसलेले. त्यावेळी तर आता सभा सुरू झालेली आहे, आपल्याला सभेकडे जाणं गरजेचं आहे. शिवसैनिकांना खूप साऱ्या भावना आहेत, त्यांना बोलायचं आहे. पण आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टेजवर येत आहेत. आपल्याला त्या सभेत नेमकं ते काय भाषण करणार त्यांच्याकडे जाणं गरजेचं आहे. सीता मैया की पवन पुत्र हनुमान की सियावर रामचंद्र की उद्धव साहेब आगे बढ़ो, उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. उद्धव जी ठाकरे साहब आगे बढ़ो. जय श्री राम, जय श्री राम. जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम. ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आता सर्वप्रथम आपण रामरक्षेचं पठण करणार आहे. रामरक्षेचं पठण झाल्यानंतर हनुमान चालीसा बोलणार आहे. ओम अस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य श्री राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषे सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छंदा सीता शक्ति श्रीमद हनुमान कीलकम श्री रामचंद्र तीर्थस्य जपे ध्याने विनियोग अत ध्यानम ध्यायो राजा हनुमाहो धृतयोर्दिशं बद्धपद्मासनस्सं पीतं वासोवसारं नवकमलदलास् परिणतं प्रसन्नं वामाङ्कारूढसीता मुखगमनविलल्लोलक्षणं नीलवाभं नानालङ्कारयुक्तं दलमुरुजटा मण्डलं सावचन्द्रम् इति धियानं चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रवैस्तरम् एकैकमक्षरं पुंसान् महापातकनाशनं दात्वानीलोपलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतां जटामुकुटमण्डितां सासीतूणधनुर्बाण पाणिं नक्तञ्जरान्तकं स्वलीलया जगत्रातो माविरभूतमजं विभो रामरक्षा पठेत् प्राज्ञा पापग्नि सर्वकामदां शिरोमो राघवः पातो बालं दशरथात्मजः कौसल्ये उदुचौपातो विश्वामित्र प्रियश्रुते ग्राणं पातु मकतराता मुखं सौमित्रिवत्सला जिह्वां नित्यानदेः पातो कण्ठं भरतवन्दिता स्कन्दौ दिव्यायुधः पातो भुजौ भग्नेशकार्मुका करौ सीतापते पातो हृदयं धामदग्निजिता मध्यं पातु करध्वंसे नाभिं जाम्बवताश्रयः सुग्रीवेशकटिः पातो सत्यने हनुमत् प्रभो ओरो रघुत्तमः पातो रक्षकुल विनाशकिता जानुनी सेतुकृत् पातो जंगे दशमुखान्तका पादौ विभीषण श्रीदा पातु रामोऽखिलं वपो एतां रामवलोपेतां
रक्ष्याम्य सुकृती पठेत सचिरायु सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् पाताल भूतल व्योम चारिण चद्मचारिणा न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं राम नामवेः रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मराम नरो न लिप्यते पापैर् मुक्तिं च जगत्यैत्रैकमन्त्रेण रामनाम्ना विरक्षिताम् यकण्ठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धया वज्रपञ्जरनामेनाम् यो राम कवचं स्मरेत् अव्यातान्य सर्वत्र लभते जयमङ्गलाम् आदिष्टवान्यता सपने राम रक्षामि मामरा तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः आराम कल्पवृक्षाणां विराम सकलापदाम् अविराम त्रिलोकानां राम श्रीमान् सनप्रभो तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीक विशालाक्षो चीरकृष्णाजिराम्बरो फलमूलाशिनौ दान्तो तापसौ ब्रह्मचारिणो पुतरौ दशरथस्यैतो भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मितां रक्षकुलनिहन्तारो त्रायेतां नो रघुत्तमो आत्मसज्ज धनुषा विशुष्पिचा वक्षया शुभनिशङ्गशङ्गिनो रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रता पति सदैव गच्छताम् सन्नद्ध कवची खड्गी चापबाणधरो युवा गच्छन् मनोरथास्माकम् राम पातु स लक्ष्मणा रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बले काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्ये रघुत्तमा वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तमा जानकी वल्लभ श्रीमान प्रमेय पराक्रमा इत्येतानि जपन्नित्यां मद्भक्त श्रद्धयान्विता अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वादल श्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नाम विर्दिव्यै न ते संसारिणो नराः रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकां राजेन्द्रं सत्यजन्मं दशरथतनयं श्यामलं शान्तिमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारें रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथायो सीताया पुते नमः श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं सर्वांनी म्हणा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगम् इन्द्रियं बुद्धिमतां स्वातात्मजं मानवयोतमुख्यम्
हॅलो सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने श्री बुध कौशिक वरिचितम श्री राम रक्षा स्तोत्रम सीता रामचंद्रार्पणमस्तु जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम श्री गुरुचरण सरोज रजा निजमन निजमन मुकुर सुधार वर्णो रघुवर विमल जसो जो नायक बलचार बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहि मोहि हरो कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर रामदूत तुलित बलरामा महावीर विक्रम बजरंगे कंचन वरण विराज सुवेशा हाथ वज्र सदा विराज शंकर सोन केशरी नंदन विद्यावान गुणी अति चातुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया सूक्ष्म रूप धरि सियाई दिखावा भीम रूप धरि असुर सवारे लाय सजीवन लखन जिया रघुपति की नी बहुत बढ़ाए सहस बदन तुम रोज सगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा जम कुंवर पाल जाते तुम उपकार सुग्रीव कीना तुमरो मंत्र विभीषण माना जुग सहस्त्र योजन पर भानु प्रभु मुद्रिका बलि मुख मारे दुर्गम काज जगत के जेते राम दुलारो तुम रखवारे सब सुख ले तुम्हारी शरण आपन तेज संभारो आप भूत पिशाच निकट नहीं आवे न सोरो करे सब पीरो जय 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 हनुमान गोसाए जो शतवार पाठ कर कोए अरे जो या पर हनुमान चालीसा तुलसीदास सदा हरि तेरा अरे पवन तन संकट हरण मंगल मूर्ति रो राम लखन सीता कोई तो हृदय पदो सरबो सियोवर रामचंद्र के पवन सुत हनुमान के बलो बजरंग बले के उमापति महादेव के बोलो भाई सब संतन के बोलो रे भाई सब भक्तन के अरे कवन सुकाज कठिन जग माहे होई तात तुम पाए कवन सुकाज कठिन जग माहे जो नहीं तात तुम पाए श्री राम जय जय राम
बोला हरे जय राम जय जय राम हरे श्री राम जय जय राम श्री राम जय राम ओम राम लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के लक्ष्मण जान के जय बोलो हनुमान के राम लक्ष्मण जान के जय बोलो आपण आता भीमरूपी महारुद्र हे बोलतोय मारुती स्तोत्र भीमरूपी महारुद्र हनुमान मारुनी वनावी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता ससळा भूतली बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दिनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंदरा पाताल देवता हंदा भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका भजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देवता तापती बळे ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंड पंकती नेत्राग्नी चालल्या ज्वाळा भुकली ताटिल्या बळे पुच्छते उरडले माथा किरीटी कुंडले बरा सुवर्ण कटिका सोटी घंटा किंकिण नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपा तळू चपळांग पाहता ऐसे महाविद्युल ते परी कोटीच्या मोठी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मागला दिसारिका जोडू क्रोधे उत्पातीला बळे आडीला मागुती गेला आला गेला मनोगते मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे अणोपासून ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कैसी ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखील डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुबुद्धी पुत्र पौत्र समग्रवी पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुणिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तई नासती तूतई चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोके लाभली शोभली बरी दृढ देवो निसंदेहो संख्या चंद्र कया गुण रामरूपी अंतरात्मा दर्शने घोषणासती इति श्री रामदासुतं संकट निरसं मारुती स्तोत्र संपूर्ण की सियावर रामचंद्र की सियावर रामचंद्र की जय श्रीराम जय श्रीराम जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी नमः पार्वती पते जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि मातांनो याच एका वाक्याने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी देशातल्या तमाम हिंदूंना जागं केलं होतं आणि विखुरलेल्या हिंदूंना एकवटवलं होतं. आजही तो क्षण आपल्या डोळ्यासमोर आहे. आपण कट्टर तडवट देशाभिमानी हिंदू आहोत. आम्ही हिंदू भोळ्या आहोत, भाबड्या आहोत, पण मूर्ख नाही आहोत.
आपल्या हिंदुत्वाचा गैरफायदा घेऊन जर कोणी मंदिर लुटत असेल तर मी परवाच बोललोय, अब हिंदू माफ नहीं करेगा. या देशाची सत्ता घेताना जय श्रीरामच्या घोषणा दिल्या गेल्या. राम मंदिर वही बनाएंगे. पण तेव्हा शिवसैनिकांनी जेवढं काम केलं मला नाही वाटत दुसऱ्या कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ते केलं असेल. मग शिलापूजन असेल तर शिलापूजन केलं, रथयात्रा असेल तर रथयात्रेत सामील झाले, कार सेवा असेल तर अयोध्येत जाऊन कार सेवा सुद्धा केली. अनेक कारसेवकांनी रक्त सांडलं, अनेकांचे जीव गेले. आणि त्याच्यानंतर जे घडलं, जे मुंबई शहराने भोगलं, असं क्वचित एखाद्या शहराने भोगलं असेल. बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, आणि तेव्हा फक्त एकच देशातले एकच मर्द उभा राहिला होता हिंदूंच्या पाठी, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे. हिंदू भयग्रस्त होता, हिंदू आक्रमित होता, आधार शोधत होता. आणि त्यावेळेला हा शिवसेनेचा भगवा शिवसेना प्रमुखांनी हिंदूंच्या हातात दिला. गैरफायदा घेतला गेला, नको ती लोक सत्ता भोगतायत आणि हिंदू आजही भरडला जातोय. 12 वर्ष होऊन गेली. आज ज्यासाठी आपण मेहनत केली होती ती व्यक्ती पंतप्रधानपदी बसली आणि बसल्यानंतर कट्टर कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेला नष्ट करण्यासाठी जणू काही अफजल खानी विडा त्यांनी उचलला. काय उचलला? कारण हिंदुत्वाचा गैरफायदा घ्यायचा होता. हिंदुत्वाचा गैरफायदा घेताना फक्त एकच शिवसैनिक असा आहे, एकच शिवसेना देशात अशी आहे की समोर उभी राहून निधड्या छातीने त्यांना प्रश्न विचारू शकेल. काय वातावरण होतं? अयोध्या तो झाकी है, काशी मथुरा बाकी है. आता मला भीती वाटायला लागली, जर ही अयोध्याची झाकी असेल तर काशी मथुरा किती लुटतील. आणि 12 वर्षामध्ये आपलं भगव्याचं सरकार तिकडे आलं असं आम्हाला वाटत होतं, आपल्याला वाटत होतं. हक्काचं सरकार आलं. अटलजी जे बोलले होते, अब हिंदू मार नहीं खाएगा लेकिन हिंदू को लुटने वाली सरकार वहां बैठी है. हे दुर्भाग्य आहे आपलं, हे दुर्भाग्य आहे. आणि हे आरोप मी नाही करत आहे, हे आरोप आता अनेक जण बोलायला लागलेले आहेत. पहिली सुरुवात आपल्याला लक्षात असेल, शंकराचार्यांनी गेल्या 1-2 वर्षापूर्वी केली की केदारनाथ मंदिर, केदारनाथ आहे तिथलं जवळपास कित्येक किलो सोनं हे लुटलं गेलं. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवरती आरोप झालेत, त्यांनी उज्जैनच्या इथली सगळ्या जमिनी ढापलेल्या आहेत. महाकालचे काल आहेत हे. आणि आता अयोध्यामध्ये तर अशा बातम्या येत आहेत की शिसारी येते या लोकांची. बद्रीनाथमध्ये पण चोरीच्या बातम्या येत आहेत. अयोध्येमध्ये एका IAS ऑफिसर बोलतायत, जे पूर्वी गृहसचिव होते, की त्यांनी त्यांच्या आईचे दागिने वितळवले आणि जवळपास 1 किलो सोन्याचा मुलामा देणारं रामचरित्र मानस तिकडे त्यांनी दान केलं होतं. तेही गायब झालं. 9 तास त्यांना बसवलं जात आहे आणि उत्तरच दिली जात नाहीये. आपण शिवसेनेने तिकडे देणगी दिली होती, आपण उपकार नव्हते केले, आपण एक कर्तव्य केलं होतं. फुलला फुलाची पाकळी म्हणून आपण तिकडे ती देणगी दिली होती. 1 कोटी. चांदीची वीट दिली होती. सिंधी समाजाने चांदीच्या विटा दिल्या होत्या. कुठे गेलं हे सगळं? आणि मी म्हटलं ज्याची मला शिसारी येते, की शिसारी एवढ्यासाठी येते की पैसे हे शौचालयात लपवले जात होते. एवढं यांचं हिंदुत्व, हे घाणेरडं हिंदुत्व, हिंदुत्वाचा अपमान करताय तुम्ही. हे तिथले साधू संत आता म्हणतायत की सगळे चोर लोक तिकडे बसलेले आहेत. आणि एका साधू संतांपैकी एकाचं वाक्य असं आहे कि हम जब मंदिर में दर्शन के लिए जाते हैं तो हमारी लंगोटी भी चेक की जाती है. म्हणजे साधू संतांशी तुम्ही असं वागताय आणि करोडो रुपयाचा माल, हपापाचा माल गपापा करतायत. जो कष्टकरी हिंदू आहे, साधा भोळा हिंदू आहे,
जो नवस बोलतो, श्रद्धेने तिकडे जातो आणि फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपल्या कमाईतले कष्टाच्या पैशातले 1 पैसा तर 1 पैसा, 2 रुपये तर 2 रुपये तिकडे देतो, हे तुम्ही गायब करतात. लाज वाटली पाहिजे या लोकांना हिंदू म्हणून घ्यायची. म्हणून मी आज तो परत नारा बुलंद करतोय. जेव्हा हिंदू भीतीग्रस्त होता आणि कोणालाही हिंमत होत नव्हती की हिंदू, मी हिंदू आहे बोलायची, तेव्हा शिवसेना प्रमुख गरजले होते, गर्व से तो हो हम हिंदू है. ते हिंदू तुम्हाला आज पुन्हा जागा करायचंय. हा हिंदू हा काही वेडा नाही. पावसात चिंब भिजून सुद्धा राम रक्षा म्हणतोय, मारुती स्तोत्र म्हणतोय, हनुमान चालीसा म्हणतोय. कशासाठी म्हणतोय? काय घरी वेळ जात नाही म्हणून म्हणतोय? ही पावसात पेटलेली ठिणगी आहे. आणि राम भक्त कसे आहेत अजून जर काही राज्य करताना कळले नसतील तर त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की प्रभू श्रीरामाबरोबर जी वानर सेना होती, त्या वानर सेनेने रावणाची सोन्याची लंका जाळून खाक केली होती. अरे तुम्ही आज आमचा पक्ष चोरला असेल, आमच्याकडचं प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण चोरला असेल, पण आज आमच्या हातामध्ये हनुमानाने ज्या मशालीनी लंका जाळली होती ती मशाल आज आमच्या हातात आहे. तुमच्या अन्यायाची लंका आम्ही जाळून खाक केल्याशिवाय राहणार नाही. आणि जे तथाकथित भोंदू हिंदू रक्षक आहेत हे आपल्यावरती टीका करतायत, त्यांना मी सांगू इच्छितो की अरे जर तुमच्या धमन्यांमध्ये अस्सल हिंदूंचं रक्त असेल तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे. तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे. चंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. आता सर्वप्रथम आपण रामरक्षेचं पठण करणार आहे. रामरक्षेचं पठण झाल्यानंतर हनुमान चालीसा बोलणार आहे. तर आमच्या सोबत राम रक्षा करण्यासाठी रस्त्यावरती या. रामाची रक्षा करायची आहे. ओम अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य जय श्रीराम. बजरंगबली की. उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो. राम मंदिर के लुटेरों को काय म्हणणार? हुशार आहात एकदम. राम मंदिर के लुटेरों को, राम मंदिर के लुटेरों को, राम मंदिर के लुटेरों को, अभी आ रहा है आवाज? राम मंदिर के लुटेरों को, माइक माइक. राम मंदिर के लुटेरों को. जय श्री राम, जय श्री राम. मी जय श्री राम म्हटलं. उद्धव साहेब आगे बढ़ो, आदित्य साहेब आगे बढ़ो.
चलो जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. ओम रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः. आता सर्वप्रथम आपण रामरक्षेचं पठण करणार आहे. रामरक्षेचं पठण झाल्यानंतर हनुमान चालीसा बोलणार आहे. ओम अस्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य जय श्रीराम, बजरंगबली की, कर्ण पुत्र हनुमान की, जय भवानी, जय भवानी, जय भवानी. ओम अश्य श्रीराम रक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिकऋषे सीतारामचंद्रो देवता अनुष्ठुछंदा सीता शक्ति श्रीमद हनुमान कीर्तिकम श्री रामचंद्र तीर्थस्ते जपे ध्याने विनियोग अतदियानंब ध्यानो दादा. तर आता दादरमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण संपलेलं आहे आणि त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केलेलं आहे. आणि संबोधन करताना त्यांनी राम मंदिराच्या कथित देणगी प्रकरणामध्ये आतापर्यंत जे जे काय घडलेलं आहे त्यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित केले आणि हा हिंदू धर्मासोबतच म्हणजे देशासोबतचा सुद्धा द्रोह आहे असं त्यांनी वक्तव्य केलं. इथल्या सगळ्या शिवसैनिकांना चार्ज करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केलाय. या सभेतून शिवसैनिक काय घेऊन जात आहेत, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये कसले प्रश्न आहेत जे राम मंदिराच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. इथं असंख्य शिवसैनिक जमलेले आहेत. प्रचंड पाऊस होतो आहे तरी सुद्धा शिवसैनिक इथे थांबलेले आहेत. मला सांगा काय तुम्ही इथून आता उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर घेऊन जातात राम मंदिराच्या मुद्द्यावर? उद्धवसाहेब ठाकरे यांच्या भाषणानंतर शिवसैनिकांना काही घ्यायची गरज नाही. देशामधलं जे केंद्रात जे सरकार बसलंय, ज्यांनी हिंदुत्वाच्या नावावरती मतं मागितली, त्या लोकांनी हिंदुत्वाच्या नावावरती आज मतं मागून राम मंदिर उभारणी केल्यानंतर जी आज लुटमार राम मंदिराच्या नावावरती जी केली जाते देशात, ती खरंच आणि ही कुठची देशातली जी लुटमार आहे ही हिंदूंच्याच खिशातल्या पैशातली लुटमार आहे. ही खरं हिंदूंनी लक्षात घेतली पाहिजे. हेच सरकार जर आपल्या देशात राहिलं तर नक्कीच सांगतो जनतेच्या खिशातला पैसा असाच लुटला जाणार आहे. तुम्ही हा आवाज आता का उठवतायत? हे प्रकरण आधीपासून चर्चेत येत आहे. हे प्रकरण आता लुटमार आज झाली आहे ना अयोध्येमध्ये. आधीपासून प्रकरण मंदिर झाल्यानंतर लुटमार झालेली आहे. कारण मंदिर ज्यावेळेला बांधणीच्या वेळेला उद्धव साहेब ठाकरे स्वतः अयोध्येला जाऊन स्वतः आपली हे चांदीची वीट पण भेट दिली आणि वरनं उद्धव साहेब शिवसेनेकडून सगळ्या शिवसैनिकांनी मिळून 1 करोड रुपयाची देणगी मंदिरा बांधणीसाठी दिलेली होती. आणि आज या शिवसैनिक बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये शिवसेनेचा मोठा वाटा होता. कारण आज जे कोणी हिंदुत्वाचं जे श्रेय घेत आहेत ते फक्त सत्तेसाठी घेत आहेत. पण ज्या वेळेला हिंदूवर तुमच्यावर आरोप होतोय की एवढे दिवस हिंदुत्वाची भूमिका घेते ना आताच काय हिंदुत्वाची भूमिका घेतात उद्धव ठाकरे? आमचं हिंदुत्व झाली ना, काय म्हणताय? लूट आताच झाली ना. आम्ही आमच्या भूमिकेवर ठामच आहे. आजही आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊनच पुढे चाललेलो आहे. पूर्वी सुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊन, उद्धव साहेबांचे विचार घेऊन आजही आम्ही हिंदुत्वाला घेऊनच पुढे चाललेलो आहोत. पण आज जी लूट झाली ही आजपर्यंत तुम्हालाही माहित होती का? आजही रिपोर्टरांना कधी माहित पडलं, मीडियाला कधी माहित पडलं? जेव्हा ते अयोध्येत घडलं आणि घडल्यानंतर हे पूर्ण भारतात याचा आवाज गेला पाहिजे की या सरकार हे काय करतंय. हा पैसा गेला कुठे? हा पैसा कोणाचा आहे? ते तर म्हणतात आम्ही चौकशी लावली, एसआयटी लावली, आरोपी अहो, आज एक मिनिट, आज मुंबईच्या महापौरांच्या समोर एक अधिकारी चेंबरमध्ये पडला, त्याची चौकशी लावली. पुढे काय केलं? हे सरकार आहे ना, ह्याच्यापूर्वी कुठच्याही घटना घडल्या तर विरोधक सरकार किंवा शिवसेना मुंबई महानगरपालिका जबाबदार ठरायची. मग आता अधिकारी आणि फक्त प्रशासन जबाबदार ठरते का? आता लोकप्रतिनिधींची जबाबदारी किंवा महापौरांची जबाबदारी नाही का? जे सरकार चालवतं त्यांनी जबाबदारी घेत. कसं आहे माहितीये, श्रेय जर ते म्हणतायत की राम मंदिर आम्ही बांधलं, श्रेय जर ते घेत आहेत ना तर चोरीचं पण श्रेय त्यांनीच घ्यावं, चोरीचा आरोप पण त्यांनीच घ्यावा. आणि आता जसं आणि दुसरं मुळात
हिंदुत्व हे देशभरामध्ये पसरवलं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी. त्यामुळे या आत्ताच्या नव हिंदुत्ववाद्यांनी आमच्यासारख्या शिवसैनिकांना हिंदुत्व शिकवू नये, उद्धव साहेबांना आदित्य साहेबांना हिंदुत्व शिकवू नये. काल तुम्ही मंत्री नितेश राणांना ऐकलं का? ते उद्धव ठाकरेंना उद्धव हाक म्हणालेत. अहो त्याची लायकी आहे, अहो त्याची लायकी आहे. आज तो सभागृहात बसलाय ना, तो सभागृहात बसलाय तो किंवा त्याचे जे कोणते आहेत ना परमपिता, ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आणि उद्धव साहेबांच्या कृपेमुळे ते सभागृहात आज बसलेले आहेत. त्याला म्हणावं, अरे तू आता हिंदुत्व शिकायला लागलेला आहेस, तू आम्हाला शिकवू नकोस काय करायचं आणि काय नाही. ते तुझी लायकी काय आहे ही संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. जेवढ्या राम मंदिराच्या आंदोलनाचा वारसा शिवसेनेकडून सांगितला जातो, आता भारतीय जनता पार्टीने सुद्धा सांगायला सुरुवात केली मागच्या काही वर्षांपासून. आता अनेकदा भाषणामध्ये मुख्यमंत्री फडणवीस उल्लेख करतात की मी कारसेवक म्हणून गेलो होतो, बदायूच्या जेलमध्ये मी गेलेलो होतो. ते एक प्रकारे तुम्ही म्हणजे कसं आहे माहिती आहे देवेंद्र वय किती होतं त्यांचं? त्या टायमाला गेलं तर वय किती होतं विचारा त्यांना. आणि काय पण बोलला तर तुम्ही ऐकणार, त्यांनाच खरं बोलणार. हा काय पण बोलला तुम्ही त्यांना आणतो कोंबडी चोर, ते तिघे बाप बेटे काय कामाचे? ते बघा बोलणार. त्यांच्या आजूबाजूला सगळे मुसलमान आहे, त्यांनी सर्व आजूबाजूला मुसलमान ठेवलेत आणि मुसलमानला शिवाय देत नाही. तुमच्या पक्षात मुसलमान नाही. आहे ना, तर आम्ही सर्वांना घेऊन चालतोय. आमचा पक्ष सर्वांना घेऊन चालतोय आम्ही. पण ह्यांच्या सगळ्यांना शिवाय देऊन पैसे खायचे. आम्ही देशप्रेमी आहे सर्व. साहेबाच्या बोलण्यावर आम्ही सर्व करतोय. आता मला सांगा, हे आंदोलनात झालंय, तुमची सरकार पुढे काय मागणी की राम मंदिरामध्ये जे काय घडलंय त्याच्याबद्दल? त्यांच्यावर काय कारवाई करा आणि सर्वांना हे करा, सर्वांवर कारवाई करा. फार वेळ झाला त्यांना बोलायचंय, तुम्ही यापुढे या. त्यांना बोलायचं. हा, काय म्हणताय? जेव्हा बाबरी पाडली ना, माझा भाऊ त्याला विटनेस आहे आणि मी अयोध्येला जाऊन आलो आहे 1992 मध्ये 92-93 जेव्हा दंगल घडली त्यावेळेला. तेव्हा भाजपच्या लोकांनी कुठे होते? मी मला प्रश्न करतोय. कुठं होते? तेव्हा भाजपचे लोक होते कुठे? एकही नव्हता. संघवाले नव्हते. जेव्हा ते बाबरी पडली तेव्हा जबाबदारी घ्यायला कोण नव्हते. तेव्हा जबाबदारी कोणी घेतली? आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतली. तेव्हा सगळ्यांनी हात वरती केले भाजपच्या लोकांनी. तेव्हा हे मोदी आणि अमित शहा होते कुठे? गुजरातमध्ये तळवे चालत गुजरातचे. आणि आता मला सांगता आम्ही हिंदू आहोत. आम्ही हिंदू आहोत. हे हिंदू नाही आहेत, हे बाटलेले हिंदू आहेत. तुमच्यावर सतत हा आरोप का केला जातो मी सांगतो तुम्हाला. त्यांचं म्हणणं असं आहे, भारतीय जनता पार्टीकडून, महायुतीकडून किंवा 2019 मध्ये तुम्ही आम्हाला सोडून काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ज्या काँग्रेसबद्दल बाळासाहेब ठाकरे सांगायचे की आम्ही जर काँग्रेससोबत जाण्यापेक्षा मी माझं दुकान बंद करेन. अहो तुम्ही काय केलात? अटलजी तेच सांगितलेलं. अटलजी खासदार होते, एकटा खासदार सभागृहात सदनमध्ये. तर त्यांनी काय सांगितलं होतं की मी एकटा राहीन पण पक्ष सोडणार नाही. या नालायक लोकांनी मोदी आणि अमित शहाने पक्ष सोडून सगळ्यांना आपल्याजवळ केलं. 14ला त्यांचं सरकार आलं तेव्हा सगळ्यांना एकत्र घेतलं. हे त्यांची चूक आहे, आमची चूक नाही आहे. आणि आता आमचे खासदार आणि आमदार चोरतायत तुम्ही लोक, आमचे नगरसेवक चोरताय. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. या दोन गुजरातांना समजलं आम्ही हिंदू आहोत खरे. लोक का सोडून गेले तुम्हाला काय वाटतं? सोडून तुमचं कुठेतरी चुकतंय असं. अहो आता मी स्वतः नगरसेवक होतो, आम्हाला फंड चांगला मिळायचा. आता आमच्यानुसार किती फंड येतात? 1 कोटी रुपये आणि त्यांना 10 कोटी. हा फरक आहे. मग सोडून जाणार नाही का नगरसेवक? त्यांना काम नाही करायचं काय? विकास करणार? विकास व्हायला नको काय? मुंबईचा विकास काय ठेवलं काय लोकांनी? आहे पूर्ण पैसे आपल्या पक्षासाठी वापरतायत. विरोधी पक्षाला काही देत नाहीयेत नगरसेवक आमदारांना. अजूनही काही लोकांसोबत आपल्याला बोलायचंय का? या पुढे कुठून आलात तुम्ही? मी विले पार्लेवरून आहे. हा बोला. आज काय तुमचा अजेंडा काय? आज तुम्ही राम मंदिराच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू. आजचा अजेंडा जो आहे, आमच्या माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो सांगितला रामरक्षा अभियान, या महाआरतीसाठी आम्ही सगळेजण आलेलो आहोत. आम्ही कधीही हिंदुत्व सोडलेलं नाही, यापूर्वी हिंदुत्व सोडलं नव्हतं. तुम्हाला कधी कळलं की राम मंदिराच्या दान पेटीमध्ये असं काहीतरी घडलं म्हणून? कधी कळलं म्हणजे हे लगेच टीव्हीला दाखवण्यात आला की ही चोरी झाली म्हणून. चौकशी पण सुरू झाली आहे. चौकशी सुरू झाली पण कोणाला दिली ती चौकशी करण्याकरता? त्यांच्याच लोकांना चौकशी सुरू करायला लावली. म्हणजे चोरणारेच हे लुटारू झाले आणि तेच आता तुम्ही चौकशी करणार. त्याच्यातून काय निष्पन्न होणार आहे? काहीच निष्पन्न होणार नाही. जबाबदार कोणी बघा त्या सगळ्या गोष्टी? याला जबाबदार फक्त भाजपाचा आहे. भाजपा आणि भाजपाचं हे 2 जणच आहेत. योगी आणि मोदी. काय म्हणतायत? योगी आणि मोदी याला जबाबदार कसे? आहे. आणि भाजपचा खासदार युपी मधला याने स्वतः व्यक्त केलेलं आहे मत की जर माझं तोंड उघडलं तर याच्यामध्ये भरपूर जण अडकले जातील. हा भाजपच्या खासदाराने स्वतः व्यक्त केलेलं मत आहे. आणि ब्रिजभूषण सिंगने. मग याच्यावरती मला वाटतं भाजपचे खासदारच स्वतः गपचूप बसले कारण त्यांच्यावरती पण दबाव आहे सरकारचा. हे कुठेतरी लक्षात येतं याच्यामधून. ज्या दिवशी नरेंद्र मोदी यांची खुर्ची हलेल त्या दिवशी नक्कीच सांगतो भाजपचे 2 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाहीत. मगाशी ते काका सांगत होते ते कार सेवेला गेले होते. कुठे आहेत तुम्ही? त्यावेळेला काय पाहिलं आणि आता तुम्ही त्याच्यानंतर सुद्धा अयोध्येत गेला असाल, तुम्हाला काही फरक जाणवतो का? फरक जाणवतो म्हणजे आता तिथे अयोध्येमध्ये मंदिर बांधलंय ना, तिथे सगळं व्यवहार चाललाय. म्हणजे आर्थिक व्यवहार चाललाय.
लोकांना मंदिरासाठी बांधले, सेवेसाठी बांधले ना, लोकांना नमस्कार करायला द्यायला पाहिजे, त्याचा देवाचा हे करायला भक्तांनी जायला पाहिजे ना. पण तिथे आता सगळा व्यवहार चाललाय, आर्थिक व्यवहार होतो तिथे. म्हणजे तुम्ही आता आज पेपरला ऐकली बावडीपटमध्ये 1250 विटा चोरीला गेल्या लॉकर मधल्या. त्या गेल्या कशा? मग चोरणारा कोण? चांदीच्या विटा सोन्याच्या चोरीला गेल्या, त्याला कारण कोण आहेत? हे भाजपवाले आहेत त्याला कारणीभूत. आणि त्यांची टीम बसवलेली आहे, त्यांची जी टीम बसली ना, मिश्रा आणि दुबे इथे, ही त्यांची टीम पूर्ण बसलेली आहे. एवढा गैरव्यवहार चालू असताना मोदी आणि अमित शहा झोपलेत का? पण मुद्दा हा पण उपस्थित राहतो ना की राम मंदिरामध्ये अशा काही घटना घडतात, याच्याबद्दलची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू झालेली होती. पण आता याला काय म्हणतो आपण, राजकीय टायमिंग असं आहे की तुमचे 6 खासदार फुटले, तुम्ही लगेच भूमिका घ्यायला आणि तिकडून पण आरोप व्हायला लागले तुम्ही राजकारण करतायत. हो, आमचे 6 खासदार फुटले ना, त्याला कारण काय आहे? त्यांना पण ईडी आणि सीडी लावणारच ना, ईडी लावून तर लोक पळणारच ना. आणि त्यांना चांगला फंड दिला असेल या मोदी आणि अमित शहाने. अमित शहा तर आता मला खरं सांगतो, अमित शहा स्वतःला त्याला पीएम बनायचं आहे म्हणून तो आपले खासदार आमच्याकडे चोरून घेतोय. का नाही भाजपमध्ये गेले खासदार? ते मला कारण सांगा. तुम्ही मीडियावाले आहेत ना, खासदार खरं बीजेपी झालं होते, 6 खासदार आमचे फोडले. तर जे तुमचे खासदार गेले तुम्ही त्यांना तिकीट का दिली? तुम्हाला माहित नव्हतं का हे लोक कसे आहेत म्हणून? तुमच्यातले निम्मे खासदार बाहेरच्या पक्षातून आलेले होते. हे गद्दारच आहेत. आमच्या साहेबांची चूक झाली फार मोठी. हे गेल्यानंतर गद्दार झाले की तुम्हाला माहिती होतं की असं काहीतरी करणार आहेत? हे गद्दार असल्यामुळे ते गेले, गद्दारच आहेत ना ते. नाही, पण हे बघा, तुम्ही दरवेळेस असंच करता. तुमच्या पक्षातून कोणीतरी फुटलं की तोपर्यंत चांगलं असतं, फुटलं गेलं की गद्दार होतं. हे कुठं बरोबर? हे 4 पक्षामध्ये लोक आहेत. आमच्या साहेबांना एवढं माहित नव्हतं, पण हे लोक ब्लॅकमेल करतात आमच्या साहेबांना. आमचे साहेब साधे आहेत एकदम, त्यांना हे ब्लॅकमेलिंग करतात आणि पुढे वेळा मारतात. मग आम्हाला ते ब्लॅकमेल करणं तिकीट द्यायला झालं साहेबांनी असेल, पण याने आता गद्दारी केलेली आहे. त्याला काय करणार? तुम्ही काय म्हणताय? मी म्हणतो पूजेला कोण बसलं होतं राम मंदिरमध्ये? बसले होते, 2 जण बसले होते. मोदी बसले होते आणि कोण बसले होते? ज्यांचा पुळका जास्त भागवत आहे ना, मोहन भागवत, RSS वाले. हे पुजले, त्यांना विचारा कोणी चोऱ्या केल्या, का केल्या? तुमची माणसं म्हणून चोऱ्या करतात ना, तुम्ही दाखवत नाही. ते हे मीडियावाले पण दाखवत नाही, सगळं लपवून ठेवतात. मीडियावाले सगळे दाखवतात. इथून आहे ना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जात आहेत, त्यांची सभा संपलेली आहे आणि शिवसैनिकांना एक प्रकारे संबोधित केल्यानंतर त्यांनी एक प्रकारे इथून आता आदित्य ठाकरे पण जात आहेत. आदित्य ठाकरेंनी सुद्धा सभा संपल्यानंतर ते एक प्रकारे इथून जात आहेत. आता याच्यानंतर ते शिवसैनिकांसोबत पुढे जाऊन सुद्धा संवाद साधतील, म्हणजे जे कार्यकर्ते त्यांना भेटायला आलेले आहेत त्यांच्यासोबत सुद्धा ते बोलतील. इथे त्यांनी आज आरती सुद्धा केलेली होती, हनुमान चालीसाचं सुद्धा पठण करण्यात आलेलं होतं. अनेक प्रकारे त्यांच्या आंदोलनाचा जो हा अजेंडा होता तो सुद्धा होता. आता समोर काही महिला शिवसैनिक आहे, त्यांच्यासोबत सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण आता इथे शिवसेनेचे पदाधिकारी होते, शिवसैनिक होते. आणि तुम्ही जर बघाल तर मंदिरापासून तर दादरचं जे समोरचं स्टेशन आहे त्या स्टेशन पर्यंतची गर्दी आहे. आणि पाऊस सुरू असला तरी सुद्धा प्रत्येक शिवसैनिकाने एक प्रकारे छत्री त्यांच्या हातामध्ये आहे किंवा रेनकोट घातलेली आहेत. हे बघा, आता काही महिला शिवसैनिक सुद्धा त्यांच्यासोबत सुद्धा बोलायचे. ताई, कुठून आलात तुम्ही? आम्ही याच वॉर्डच्या काय तुम्ही आज डोक्यात काय घेऊन आला होता त्या आंदोलनात? आम्ही हिंदू आहोत, हिंदू माफ करणार नाहीये. कुणाला माफ नाही काय करत? चाललंय, जे काय चाललंय आताच्या सरकार विरोधात, काय चाललंय? काय चाललंय सगळ्यांना माहिती आहे. भ्रष्टाचार चाललाय, लुटालूट चालली आहे, खासदार आमदार चोरतायत. त्यांनाही कळायला पाहिजे, जातात त्यांनी इतकं नाव कोणामुळे कमवलं, कुठच्या पक्षात राहून कमवलं नाव, तर त्यांना कळायला पाहिजे ना. थोडं तरी जनाची नाही तर मनाची सगळ्यांना वाटली पाहिजे. देवळाची जी दक्षिणा आहे त्या चोरतात कशाला त्या? आणि मग देवाचं राम 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 करतात ना, मग त्यांची कमाई त्यांना कमी पडते, म्हणून हे पण देवाचाही लुटतात, देवालाही लुटतात, देवालाही सोडत नाही. जनतेचा पैसा पण आता चौकशी सुरू झाली आहे. ते चोर त्यांची कितीही चौकशी केली तरी काही निष्पन्न निघणार नाही त्याच्यातून. मंदिरांमध्ये जे चोरी करतात आणि त्याच पैशाने आमचे खासदार चोरतात ते लोक. हे भाजप सरकार हे चोर सरकार आहे. तुमचे खासदार फुटून गेले, तुम्ही त्यांना गद्दार म्हणतात, तोपर्यंत तुमच्याकडे ते काय सद्गुणी होते? चोरच आहे. त्यांना बोलू द्या, या पुढे काय म्हणताय? खासदारांना कोणी केलं? या जनतेने केलंय. आमच्याकडे महासाहेबांनी कारखाना निर्माण केलाय गणपतीचा. दरवर्षी आम्ही गणपती करतो आणि बुडवतो. यानं आम्ही बुडवलं. आता आम्ही 2029ला परत बघा काय करतो ते.
आणि हे जाणार ते जाणार काय नाही. आमचे बाळासाहेब ज्या दिवशी गेले त्या दिवशीच आम्हाला धक्का बसला, बाकी कोणी गेले त्याचा काही फरक नाही. शिवसेना शिवसेनेच्या जागेवर आहे, शिवसैनिक आज एवढा शिवसैनिक इथे हिंदू म्हणून आलाय ना, आज हिंदू आलेच नाही इथे. आणि इथून सुद्धा भर पावसात आसमानी सुलतानी किती पण संकट येऊ दे आम्ही भेटणार. तुमच्यावर एक मिनिट, तुमच्यावर सतत आरोप होतात की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने हिंदुत्व सोडलंय. आता आज ऐका, आज तुम्ही आंदोलन केलेलं असलं तरी सुद्धा काल मंत्री नितेश राणेंनी सांगितलं की उद्धव ठाकरे हे उद्धवला हक आहे. नितेश राणे कोण? नितेश राणे अरे इथे घेतला तर तो याला लागतो. नितेश राणेची गिद्दी नाही समजला. तो काल बोलला गोमूत्र. अरे नितेश राणे जिथे जिथे जाईल ना तिथे उपुट्या पकाची कोंबडी फिरून तो मुंजा आम्ही तिथे बसू. काय नितेश राणे कोण आहे? नारायण राणेला विचार म्हणावं, तुझ्या बापाला इथपर्यंत कोणी गेला? मातोश्रीचे हुमरे झुलून बाळासाहेबांनी मोठा केला, नाही तर कधीच एन्काउंटर झाला असता. तेव्हा नितेश राणेने शिवसैनिकाच्या नादाला लागू नये. पण आता तुम्हाला काय अपेक्षा की राम मंदिरमध्ये जे काय सगळं प्रकरण घडले, तुम्हाला काय अपेक्षा सरकारची? एकच अपेक्षा आहे, राम मंदिराचा जो पैसा आहे ज्यांनी चोरलेला आहे त्यांना योग्य ती कारवाई व्हावी आणि त्यांना जेलमध्ये पाठवावं. नसेल तर जनतेच्या समोर आणून जनतेच्या न्यायालयात द्यावं. तिकडे पोलीस आपल्याला आवाहन करतायत की तुम्ही बाजूला निघा. आपल्याला थोडंसं बाजूला जावं लागेल कारण आता इथं वाहनं येत आहेत. काका मला तुमच्यासोबत पण बोलायचंय. जे काय राम मंदिराच्या प्रकरण तुम्ही सगळं आंदोलन सुरू केलंय, काय तुमच्या मागण्या आहेत आणि हे आंदोलन तुम्ही कशा पद्धतीने पुढे घेऊन जाणार? आज आम्ही जे रामरक्षक म्हणून जे आंदोलन सुरू केलेलं आहे, हे आंदोलन हे कोणत्या स्वार्थाकरता कोणत्या राजकीय तत्वाकरता नाही आहे, तर हे हिंदुत्वाचं रक्षण करण्याकरता. ज्या पद्धतीने गेल्या 12 वर्षापासून हिंदुत्वाच्या नावावर ह्या जनतेला भुलवलं जाते, ह्या जनतेची लूट केली जाते आणि सत्ता काबीज केली जाते. ही खोटी सत्ता जी आहे, हे जे भ्रमिष्ट आहेत आणि जे सत्तेच्या नावावरती हिंदुत्वाला आज त्यांनी गाडून टाकण्याचा जो चोरीचा प्रकार चालू आहे, ते जर रामाला सोडत नाही आहेत. पोलिसांना आपल्याला आवाहन करतायत, पोलीस माईक मधून आवाहन करतात की रस्ता मोकळा करा आणि शिवसैनिकांनी गर्दी केलेली कारण शिवसैनिक इथून जात आहेत. ज्या पद्धतीने एक प्रकारे त्यांनी इथं आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर इथे गर्दी याच्यामुळे झाली कारण शिवसैनिक फार मोठ्या प्रमाणात आलेले होते. तुम्ही कुठून आलात? आम्ही कुर्ला नेहरूनगर मधून आलो. कुर्ला नेहरूनगर मधून आलो आणि खरं जे हिंदुत्व आहे तेच ऐकण्यासाठी आलो होतो आम्ही. हे आता जे चाललंय ते ढोंगी हिंदुत्व आहे आणि त्याला जनता आता भलेभाती ओळखून आहे. आता यापुढे जनता यांच्या भूलथाप्यांना बळी पडणार नाही. काय ढोंगी हिंदुत्व काय? हे रामाचे मंदिरात दानपेटी चोरी, हे ढोंगी नाही तर काय? जिथे आमची श्रद्धा आहे करोडो हिंदूंची, त्या श्रद्धास्थानावर तुम्ही डल्ला मारताय, हे ढोंगीच हिंदुत्व आहे. तिथे आमच्या शिवसेनेतर्फे वीट साहेबांनी दिलेली त्या विटा चोरीला गेलेल्या आहेत, हे ढोंगी हिंदुत्व आहे. तुम्ही गेला होता राम मंदिराच्या आंदोलन? आम्ही लहान होतो त्यावेळेस, पण आमच्या वाढ वडील गेले होते ना, ते सांगतात ना आम्हाला. तुम्ही कुठून आलात? आम्ही मालाडून आलो, कुडाळ विलेज. काय तुम्ही आता उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर काय घेऊन जात आहेत आता विचार? आम्ही हे जे अयोध्येला जे राम मंदिर बांधलेलं आहे, सर्वांनी आपला आपापल्या परीने जे जे काय त्यांनी दान दिलेलं आहे, पुढे मंदिर देणगी दिलेली आहे, एवढ्या विश्वासाने दिलं होते की आपल्या रामासाठी लोकांनी हे देणगी दिलेली होती. आज तिथे सुरक्षित नाहीयेत. जेवढे राम मंदिर बांधल्यापासून हा संपूर्ण तो जमा झालेला जो देणगी होता ते संपूर्ण ह्या लोकांनी लुटलेला आहे आणि संपूर्ण ह्या राम सेवकांचा विश्वास ऍक्च्युली उडालेला आहे. त्याच्यामुळे आज आम्ही इथे उद्धव साहेबांच्या आदेशाने आम्ही आज इथे रामरक्षा आंदोलन या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे. पण शिवसेनेकडून सतत दावा सांगण्यात येतो की राम मंदिराचं आंदोलन आम्ही उभं केलं. ओके, पण त्याच्यानंतर आता भारतीय जनता पार्टी सुद्धा दावा करायला सुरुवात केली की आम्ही पण त्या आंदोलनात होतो. मुख्यमंत्री सांगतात की मी बदावीच्या जेलमध्ये गेलो होतो या सगळ्या आंदोलनामध्ये. सुरुवातीपासून ज्यावेळी हिंदुत्व रक्षक आपले बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिरासाठी आवाज उठवला होता, त्यावेळी बाबरी मशीद पाडली, त्यावेळी पहिला धावला तो शिवसैनिक यानी शिवसैनिक कारसेवक म्हणून त्या ठिकाणी गेले होते आणि त्यापासून आपले संपूर्ण तुरुंगामध्ये आपले शिवसैनिक बंद झालेले आहेत आणि त्यांच्या नंतर हे आंदोलन मोठं उभं राहून ते आज सर्वांची इच्छा होती की आज राम मंदिर या ठिकाणी भव्य स्वरूपात उभं राहावं आणि त्या ठिकाणी सर्वांनी जी आज राम मंदिरासाठी जी देणगी दिलेली आहे आणि ती जर आज सुरक्षित नसेल तर त्याच्यासाठी आज आम्ही इथे रामरक्षा आंदोलन. तुम्ही कुठून आलात? आम्ही दादाला इथे रहिवासी काय का तर तुमची काय भावना आहे सगळ्या आंदोलनात? अरे ज्यांना बाळासाहेबांनी मोठे केले हा तेच चाले गद्दार बनले, याचा अर्थ काय समजायचा? हा, साहेबांनी ज्यांना वाढवलं घडवलं त्यानं तुम्ही हे केलं मोठं केलं, त्यानं तुम्ही रडवलं, मग तुमचं करायचं खाली डोकं वर पाय.
हेच बोलून एवढं मी आणि राम मंदिरात जे काय देणगीचा फ्रॉड झाला, आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जर असते तर गद्दारांना तिथेच गाडलं असतं. ज्यांनी साहेबांनी लहानाचं मोठं केलं, साहेबांनी आमच्या उद्धव साहेबांनी कडकडून त्यांना दिलं, भरभर पेट दिलं, आणि हे गद्दार संघटनेसाठी विकले गेलेत 20 कोटीला. अरे किती दिवस तुम्ही 20 कोटी खाणार? शेवट आमच्या उद्धव साहेबांच्या चपलाची पण सोय नाही तुम्हाला. मला आधी नाही समजलं का हे लोक पुढे फुटू शकतात म्हणून. अहो आज जे महाराष्ट्रामध्ये शिवसेना आहे म्हणून मराठ्यांचा हे आहे. जर शिवसेना नसेल तर मराठींना न्याय कोणी दिला नसता. हे गद्दार काय न्याय देणार? हे फक्त नोटा छापणार. आमच्या आदित्य साहेब युवा सेना प्रमुख महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गटारा बिटारामध्ये घात घालून लहानाचे मोठे झाले. त्यांनी काय काय केलं ते मी स्वतः बघितलं. मी संघटनेची जुनी कार्यकर्ती कार्यालय प्रमुख आहे दक्षिण मुंबईची 218ची. अहो सेनेसाठी उद्धव साहेब कोरोनामध्ये जेवढं काम केलं तेवढं हे महायुतीने काही काम केलेलं नाहीये. गाडी चालली आज आमच्या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांचा 1 नंबर आहे आणि परत आमच्या शिवसेनेचाच राज्य आहे ना 2029ला. मला सांगा आता ऐका ताई, राम मंदिरामध्ये जे देणगीवरून जो काय प्रकरण घडलंय त्याच्यावरती सरकारने चौकशी राम मंदिरामध्ये आमच्या उद्धव साहेबांनी चांदीचं हे मोठं काय काय दिलं, पण ह्या तिकडच्या गद्दार लोकांनी भाजपच्या सरकारने त्यांचं तिकडे लुटालूट केली. दान केलेले सर्व पैसे वाटून घेतलं. मागणी काय तुमची सरकारकडे? आता सरकारकडे तुमची मागणी काय? आता आमच्याकडे त्यांना आतमध्ये टाका. फक्त आम्हाला गद्दारांना गाडायचं आहे. सेनेतर्फे आम्ही गप्प बसणार नाही. आतमध्ये गेलं तरी चालेल, पण आम्ही उद्धव साहेबांसाठी छातीवरती गोळ्या घ्यायला पण तयार आहोत. त्या खूप तळमळीने बोलतायत. त्यांच्या पक्षाची भावना ते मांडतात. अर्थातच त्या कार्यकर्त्या सुद्धा आहेत. आणि शिवसेनेमध्ये मागच्या काही काळामध्ये जी काही सत्यंतर झालेली आहेत, पक्षफुटीची प्रकरणं घडलेली आहेत, आणि आता ज्या वेळेला आपण या कार्यक्रमाला शिवसैनिकांसोबत चर्चा करतो आहोत त्यावेळेला काही दिवसांपूर्वी 6 खासदार आणि काल परवा सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेली आहे. त्यामुळं आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राम मंदिरामध्ये देणगीमधून जे प्रकरणं समोर आलेली आहेत त्यावरून शिवसैनिकांना रिचार्ज करण्याचा प्रयत्न इथं केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. समोर मंच होता जिथे उद्धव ठाकरे यांनी मंदिरामध्ये आरती केली, हनुमान मंदिरामध्ये बाहेर आले, त्यानंतर त्यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधला आणि एक प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आतापर्यंत जी काही भाजपकडून त्यांची कोंडी केली जात होती त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी यावेळेस केलेला आहे. त्यांना मुद्दा सापडलाय राम मंदिराचा. त्यामुळं आगामी काळामध्ये काय घडणार याकडे आपलं लक्ष असणारच आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसैनिक एवढ्या पावसामध्ये सुद्धा इथे उपस्थित होते. अनेकांनी रेनकोट छत्र्या घेऊन सुद्धा ते आलेले होते. गर्दी झालेली होती. पण आता उद्धव ठाकरे गेल्यानंतर इथे एक प्रकारे शिवसैनिकांनी जायला सुरुवात केली. त्यामुळं तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचे कॉमेंट्स आम्हाला आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये देत राहा. आणि हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद. पाहत राहा मुंबई तक.